की कोल्हापुरात दोन वैचारिक विचारधारा आहेत. तुम्ही भारतीय जनता पार्टी, तुम्ही ऑफिशियली कधीच म्हटलं नाहीत की मी भारतीय जनता पार्टीचा खासदार आहे, परंतु ते त्यांचं समर्थन होतं, तुम्ही खासदार. ती एक विचारधारा आणि दुसरी आता छत्रपती शाहू महाराज खासदार यांच्या रूपाने असलेली विचारधारा, ज्याचं पुनर्जीवन तशा अर्थाने झालेलं आहे. तर हा क्लॅश तेव्हाही होता, मधल्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने होता, आणि आता तो आलाय कारण तुम्हाला एक नवीन पॉलिटिकल स्पेस शोधायचा आहे. नाही, पॉलिटिकल स्पेससाठी मी गटकोट किल्ल्याचा केव्हाच वापर केला नाही. माझी भूमिका आणि आजसुद्धा माझं जीवन हे शिवाजी महाराज शाहू महाराजांच्या विचारानेच माझं जीवन आहे आणि त्याच्या विचारानेच माझी भूमिका नेहमी असते. गटकोट किल्ल्यांची भूमिका ही आज नाही, माझी अनेक वर्षापासून आहे. हे म्हणजे लोक मला विचारायला लागले शेवटी, तुम्ही विशाळगडवर तुम्ही 1.5 वर्षाच्या अगोदरची भूमिका घेतली, आता शांत काय, तुम्ही बोलत का नाही. मी अमेरिकेला गेलो होतो परवा, लॉस एंजलिसला. छत्रपती शिवाजी महाराजांची 350वा राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मला बोलवलं होतं, कारण का 6 जूनला जो राज्याभिषेक सोहळा सुरू केला आणि तो आज नुसतं देशात नाही तर जगात पोचलाय. तर 350वा राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून मला लॉस एंजलिसला तिथं मला बोलवलं होतं. तिथं गेल्यावर सुद्धा मी 10 दिवस होतो. मी 10 दिवस आनंदाने राहू शकलो नाही, कारण का लोक मला एवढे प्रश्न विचारायला लागले, अधिकाऱ्यांनी विचारायला लागले, विशाळगडच्या बाबतीत तुम्ही का बोलत नाही. पण मी अचानक कसं, कारण बरेच तर्क लढवले जातात. तुम्ही लोकसभेला तुमचं राजकीय अस्तित्व, त्याच्याबद्दल तुमची भूमिका आधी तुम्ही एक वेगळी घेतली, ती नंतर ती प्रत्यक्षात अशी आली नाही. आता विधानसभेच्या निवडणुका तोंडावरती आल्यात, म्हणून छत्रपती राजेंना आता विशाळगड, त्यातलं अतिक्रमण असं वगैरे. ज्यांना तर्क काढायचे तो त्यांचा प्रश्न आहे. मी आजपर्यंत मी शिवाजी महाराजांच्या गटकोट किल्ल्याच्या बाबतीत प्रामाणिक भूमिका घेतली.